कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? मग आपली चटपटीत पावभाजी. चला आता आपल्याला पावभाजी बनवायची आहे आणि ती कशी बनवायची हे आता आपल्याला स्टेप बाय स्टेप बघवायचं आहे. तर त्याआधी नमस्कार, मी शुभांगी आणि शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. तर बघा आता किती छान पावभाजी तयार झाली आहे आणि उन्हाळ्यात आता तोंडाला चव राहिली नाही, एकदम झटपट पावभाजी तयार केलेली आहे बरं का. काय घेतलेलं आहे? वाटाणे सोलून घेतलेले आहे, 2 टोमॅटो कापून घेतलेले आहे, 2 बटाटे, थोडा कोबी, फ्लावर सगळं मिक्स भाज्या घेतलेल्या आहे. आणि ही शरीरासाठी एकदम उत्तम पावभाजी आहे, कारण सगळे बऱ्यापैकी विटामिन आपल्याला भेटतात. बघा अगोदर टोमॅटो, बटाटे, फ्लावर, कोबीसुद्धा घातलेला आहे जरा थोडासा. आणि एकदम साधी सिंपल आणि एकच नंबर अशी पावभाजी आपण तयार केलेली आहे. तर ही पावभाजी करायला लागणारे साहित्य आणि काय काय पाहिजे आपल्याला हे सर्व तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर आता काय केलेलं आहे, आपण 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे, सर्व भाज्या आता शिजून घेतलेल्या आहेत. त्यानंतर काय केलेलं आहे, 2 बारीक चिरून घेतलेले कांदे आणि कोथिंबीर आणि आणखीन काय लागलं तर आपण घालणारच आहे. आणि 2 शिमला मिरच्या कट करून घेतलेल्या आहे. ना आता बघा काय केलेलं आहे, पूर्ण चाळणीवर आपण हे सर्व साहित्य उमटून घेतलेलं आहे. तर त्यानंतर हे थंड होईपर्यंत आपल्याला हे बाकीचं कंटेंट काय करायचं आहे, परतून घ्यायचं आहे. तर अशी पावभाजी तोंडाला चव देणारी आणि छोट्या मोठ्यांना आवडणारी तुम्ही बनवत जा. आता उन्हाळा चालला आहे, जरा घरचे भाज्या खाऊन खाऊन मुलं आपण सर्वच काही आपल्याला देखील कंटाळा येतो नाही का. तर त्यासाठी अशी चटपटीत जर पावभाजी केली ना तर बघा, पावभाजी करायची म्हणलं का तेल जास्तच लागतं बरं का. तेलाचा काही विचार करायचा नाही. आपण 2-3 तेल म्हणलं वगळीने टाकू, पण तेल वगळीनं काही आपल्याला जमणार नाही म्हणून डायरेक्टच किटली घेतली आणि टाकून घेतलं. तर बघा पावभाजी करायचं मेन कारण काय असतंय, तर मुलांना सर्व भाज्या आपल्याला खाऊ घालायच्या असतात. मग त्यांना काय करायचं, असा काहीतरी पदार्थ बनवायचा आणि त्यांच्या शरीरात असं विटामिन आपल्याला घालावं लागतात. त्यासाठी त्यांची नाटकं बंद करावं लागते. त्यासाठी ही पावभाजी मी केली ती. तर पावभाजीत असते शिमला मिरची, टोमॅटो, बटाटे, वाटाणा, फ्लावर, कोबी आणि इत्यादी साहित्यापासून पावभाजी बनते. त्यामुळे ती शरीरासाठी खरंच खूप छान असते आणि हेल्दी रेसिपी आहे. त्यासाठीच मी ही पावभाजी बनवत असते. आणि आपण मागं पावभाजी बनवली ती एक साजूक तुपाची बनवली, ती एकदा बटरची बनवून दाखवलेली ना. आता बिना बटर बिना साजूक तूप, आता ओन्ली तेल. बघा आता कशी होती. आणि तेलापासून सुद्धा पावभाजी बनते बरं का, काही अडचण नाही. घरच्या साहित्यात देखील बनवायचं असतं. प्रत्येक वेळेस आपण काही दुकानात जाऊन सर्व साहित्य आणू शकत नाही आणि प्रत्येक वेळेस ते काही त्यामध्ये घालू शकत नाही. आपल्याला मन झालं पण घरात साहित्य आहे, पण बटर वाचून जर पावभाजी तुमची राख करत नसाल तर काही टेन्शन घ्यायचं नाही, त्याला देखील पावभाजी होते बरं का. तर आपण काय केलं, हे सगळं मॅश करून घेतलं. तर मॅश कशाने केलं तुम्हाला सांगू का, नसतं तुमच्याकडे ना काही तर डायरेक्ट काय करायचं, तांब्या घ्यायचा किंवा वाटी घ्यायची, तिने देखील मॅश करता येतं बरं का. आपल्या घरच्या साहित्यात आपलं एकदम साधं सिंपल चॅनल आहे. साधं सिंपल म्हणजे गावाकडचं आहे. मी देवळीतून बोलते, मी अहिल्यानगरची आहे. आणि बघा ही पावभाजी मसाला आहे. तर आमची भाषाच तुम्हाला सांगत असेल की अहिल्यानगरचे मग लोक कसे बोलतात हे सर्वांनाच माहीत आहे नाही का. नगरकडचे म्हणले का आमचा आवाज असाच असतोय बरं का, कडक. तर चला पावभाजीचा आहे ना, आपण मोठे 2 चमचे पावभाजी मसाला टाकून घेणार आहेत आणि बिडगी मिरची डायरेक्ट वापरणार आहे, ते देखील 1 मोठा चमचा टाकून घेणार आहे. धना पावडर, हळद पावडर टाकून घ्यायची. दुसरं काही कुठलाही वापर न करता एकदम साधी सिंपल चटपटीत अशी पावभाजी, तोंडाला चव देणारी अशी आपली भाजी आहे. आणि मी अगोदर सांगितलं हळद पावडर, धना पावडर. आजचे सबस्क्रायबर आहे आपले 929. आणि आता आपला लवकरच चॅनल खूप जवळ आलेला आहे. खूप छान वाटतं बरं का. खरंच एखादी अचिव्हमेंट आपण जर अचीव केली ना आणि तिथपर्यंत आपण पोचलो, त्यासाठी किती त्रास सहन केलेला आहे हे तुम्हाला कळणंच. आपली ही चॅनलची जर्नी तुम्हाला सांगायचीच आहे, खूप मोठी आहे, खूप मस्त आहे, कळणंच तुम्हाला. पण ते आत्ता काहीच सांगणार नाही तुम्हाला. आता तुम्ही बघितलं असेल ब्लॉग्स, वॉटर पार्कचे इकडचे तिकडचे. माझा तर प्रयत्नच आहे तुम्हाला सर्व काही ब्लॉग दाखवायचा. आपल्या चॅनलचं नावच आहे ब्लॉग्स अँड किचन. मग किचनमधलं सर्व काही ना काही दाखवत राहायचं. आता आपली लोणचीची रेसिपी येणार आहे बरं का, आता उन्हाळ्यातली. आपण 2 दिवसापूर्वी आमरसाची रेसिपी टाकली होती. आमरस कसा एकदम मस्त. आणि आता पुढच्या रेसिपीज देखील सांगते तुम्हाला. लोणच्याची रेसिपी येणार आहे, त्याला अजून टाईम आहे बरं का, कारण लोणच्याची प्रोसेस खूप मोठी आहे. तुम्ही म्हणताना तुम्ही पावभाजी करताना हे काय सांगताय, पण तुम्हाला नेक्स्ट रेसिपीचे सुद्धा ॲडव्हान्समध्ये सांगत आहे काय काय रेसिपी येणार आहेत.
2-3 दिवस आपल्याला वेळ लागेल पण येणारच आहे. आणि कुरडईची सुद्धा रेसिपी आपण लवकरच टाकणार आहोत. तर बघा आता आपल्या पावभाजीत गरम पाणी मस्त जे आपण भाजी शिजून घेतलं त्यातलंच पाणी आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. थोडंसं मीठ घालून घ्या, थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली की बघा आता आपली आणि पावभाजी नेहमी घट्ट ठेवायची बरं का, दाटसर. आणि कलर किती छान आलेला आहे ते तर तुम्ही बघितलेलंच असं. न कलर वापरता ही असा मस्त ब्राऊन कलर आलेला आहे पावभाजीचा. एकदम मुंबई स्टाईल म्हणा, हॉटेल स्टाईल, कोणतंही नाव द्या, आपल्या पावभाजीत कुठलीही कमी नाही, मला तर नाही वाटत. तुम्हाला कुठे वाटत असले तर तसं मला सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा बरं का. शेवटपर्यंत जर व्हिडिओ जर तुम्ही बघितला ना तर पहिल्यापासून तर शेवटपर्यंत सगळं कळतं. तेच ताट मी ठेवलेलं आहे बरं का, जे कांद्याचं ते होतं. तर 2 तोपर्यंत कांदे चिरून घ्या. आणि काय करून घ्या माहिती का, कांदे चिरून झाले की आपल्याला काय करायचं आहे, पाव गरम करायचे आहे. तर पाव गरम करायला देखील तेल आणि मसाल्याचा वापर करायचा. आणि एकदम हॉटेलसारखे किंवा दुकानसारखे तुम्हाला घरगुती पद्धतीनं जर पाव बनवायचे असेल ना तर काय करायचं बरं का. तुम्ही म्हणता नाही काय तुम्ही बटर वापरलं काय, बटर वगैरे काही नाही वापरलं. हे टाकलेलं आहे साजूक तूप. मुलांना साजूक तूप कसं खाऊ घालायचं, तर भाजीत नाही वापरलं आपण, पण इथं नेमकी वापरलं. तर तुम्हाला सांगते, गाडीवरचे जर पाव तुम्हाला भाजीसोबत बनवायचे असेल तर बघा, थोडीशी भाजी टाकली, मसाला टाकला, साजूक तूप टाकला आणि लगेच त्यामध्ये गॅस लगेच बंद करून टाकला. कारण पाव आणि मसाला जळण्याची खूप शक्यता असते. तवा तापला होता, न पॅनचा वापर करता देखील आपले पाव एकदम कडक आणि मस्त झाले आहे. बघा आपले मसाला पाव कसे झाले, भाजीसोबत खायचे आहे. भाजी आपली तयार झालेली आहे, पाव आता आपण रेडी केलेले आहे. तर त्याचंच नाव आहे पावभाजी रेसिपी नाही का. तर भाजी करताना आपण वापरलेलं साहित्य तुम्हाला सांगितलेलं होतंच. आणि आपल्याला नुसती भाजी म्हणता येत नाही, आपल्याला सवय लागलेली आहे पावभाजी म्हणायची. आणि ती सिंगल भाजी म्हणायला चांगलं नाही वाटत, त्यामुळे मी पावभाजीचाच वापर केलेला आहे बोलताना. आता आपले पाव देखील तयार झाले आहे आणि भाजी तर अगोदरच तयार झाली. तर बघा पावासोबत खायची भाजी किती दाटसर केली आहे. आणि पावभाजीचं भांडं म्हणजे हे भाजीचं भांडं आहे बरं का. तर बघा किती उत्तम प्रकारे आपली पावभाजी तयार झालेली आहे. आणि कांदा, लिंबूची सात, वरून कोथिंबीर, एकच नंबर लागते बरं का. तर बघू आता हे पावाची जागा रिकामी होती तर ती देखील भरून काढली बरं का आपण. तर आपण बघा आता आपलं पावभाजीचं ताट तयार झालेलं आहे. कशी वाटली आपली पावभाजीची रेसिपी मला नक्की कळवा. आणि तुम्ही देखील अशी पावभाजी बनवा. मुलांना असे सर्व पदार्थ खाण्यात जाणारे डिश तुम्ही नेहमी बनवत जा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चॅनलला. तर बघा आता आपली रेसिपी तयार झालेली आहे. किती मस्त आपली पावभाजी, एकच नंबर. खात राहा, आनंदित राहा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ. धन्यवाद.